नर्मदे हर. रात्रीच्या मुक्कामाहून निघलो. तीराने रस्ता नव्हता, थोडा लांबून होता, अर्धा किलोमीटर लांबून असेल. तिथून आता आम्ही निघलो आहे. हे असे तारेचे कंपाऊंड वगैरे टाकलेले असतात आणि प्रत्येक शेताला कंपाऊंड आहेत, प्रत्येक शेताला गेट आहेत. आता पुढे जायचं असेल मला, शेतातून रस्ता असेल तर तिथे गेट केलेलं असेल, लाकडं आडवी लावलेली असते. कारण इकडे मोकाट जनावर आहेत, त्यांना काही पारावार नाही, 20-25 असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे सगळे बंदोबस्त केलेला आहे. मिरच्या आहेत, मागे गहू होता, ती नर्मदा माई. आता मी उत्तर दिशेला चाललो आहे. हा रस्ता आहे. मागे पुढे गेलेले लोक 4 माझ्या एकदम फास्ट चालतात, त्यामुळे ते माझ्यापासून ठरवले तर मागेच राहिले. हा गहू, कंपाऊंड, नर्मदे हर, हा रस्ता. आता हा उगमापर्यंत असाच कडेकडेने असणार आहे. कुठेतरी नर्मदा माई जेव्हा वळसा घेते किनाऱ्यावर, तेव्हा किनाऱ्यावर रस्ता नसतो, तेव्हा आतून जावं लागतं. हे नर्मदा माईचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न. आता इथून किनाऱ्यावर जायला रस्ता नाही आहे, तिकडून जागाच नाही आहे किनाऱ्यावर. नर्मदे हर, नर्मदे हर. मागचे कोणीही दिसत नाही आहे. हिरण नदीचा संगम असणारं गाव हिरापूर म्हणून आहे. तिथे आम्ही रात्री मुक्कामाला होतो. थंडी अजब गजबच होती. स्लिपिंग बॅगवर 2 ब्लँकेट घेतले, तेव्हा कुठं झोप आली. तिथं ब्लँकेट भरपूर होते. नर्मदे हर, नर्मदा माईची व्यवस्था अप्रतिम असते. नर्मदे हर. असं पाणी वगैरे येत असेल तर काटक्या वगैरे टाकून ठेवतात लोक. नाही तर मग 2 ठिकाणी तर स्प्रिंकलर लागलेले होते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असतात, पण डांबरी रोडला असल्यावर काही प्रॉब्लेम येत नाही. जेव्हा मातीच्या रोडवर स्प्रिंकलरचं पाणी येतं तेव्हा घसरण बरीच असते, नाही ते चिखल असतो अगदी रस्त्याला. इकडची माती ही एकदम मऊ. वस्त्रगाळ केली तर कण राहणार नाही वस्त्रात. नर्मदे हर, नर्मदे हर. इकडं आता पात्र छोटं होत जाईल. सगळी खेडेगाव आहेत रस्त्याच्या कडेने. आता आम्हाला 5 दिवस झाले बहुतेक. चांगलं चाललंय, काही शारीरिक त्रास नाही. नर्मदे हर. एकदा माझा चेहरा नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.